युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा सातारा जिल्ह्याची सहविचार बैठक संपन्न। द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली। साताऱ्यातील हुतात्मा स्मारक हॉलमध्ये निवडी जाहीर करण्यात आल्या। यावेळी द ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा अध्यक्ष श्री जीवन मोहिते अध्यक्षस्थानी होते। उपाध्यक्ष महेश यादव, सचिव चेतन भोसले, सहसचिव दीपक मांडवकर, जिल्हा संपर्क प्रमुख जीवन पाटील यांच्यासह जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातून सुमारे 80 पत्रकार यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारकास अभिवादन करून करण्यात आली। यावेळी बोलताना अध्यक्ष श्री मोहिते म्हणाले, ही संघटना पत्रकार तसेच समाजातील इतर घटकांसाठी काम करेल। पत्रकारांवर होणारे तसेच समाजातील विविध घटकांवर होणारे अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभी राहील व त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम प्राधान्याने करेल। या संघटनेमार्फत समाजातील विविध स्तरावर सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्याचा मानस मोहिते यांनी यावेळी व्यक्त केला। त्याला सर्व मान्यवरांनी अनुमोदन दिले। सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, कला, अंगणवाडी सेविका यांच्यामधून उत्कृष्ट काम करणाऱ्यांची निवड करून त्यांना सन्मानित केले जाणार आहे। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री मंदार वैद्य, सातारा। परंतु जर पत्रकार संघटना जर आपल्या बरोबर असेल तर मात्र आपल्याला निश्चितपणाने ही संघटना 100% आपल्या पाठीशी उभी राहणारी संघटना, आपली संघटना, आपला पत्रकार म्हणून ती आपल्या पाठीशी उभी राहते। आणि पत्रकाराबरोबर सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम ही पत्रकार संघाच्या वतीनं हे दिलं जातं। अनेक पत्रकार संघ सातारा जिल्ह्यामध्ये आहेत, महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक पत्रकार संघ आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात। परंतु आज आपला नव्यानं हा जो पत्रकार संघ निर्माण झालेला आहे, एक सर्वसाधारण 4 वर्षी म्हणजे कोरोनाच्या काळानंतर जन्माला आलेला हा आपला पत्रकार संघ, त्याच्यामध्ये थोडासा नावामध्ये थोडासा बदल करून एक ग्रामीण पत्रकार संघाचं नामकरण युवा ग्रामीण पत्रकार संघ असा त्याचा नामोल्लेख करू। मी जीवन पाटील, पत्रकार दैनिक सकाळ। आज आमच्या द युवा ग्रामीण पत्रकार संघाची बैठक सातारा येथील हुतात्मा स्मारकामध्ये झाली। कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून करण्यात आली। यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय जीवन मोहिते, उपाध्यक्ष महेश यादव, सचिव चेतन भोसले यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून सुमारे 80 पत्रकार यावेळी उपस्थित होते। यावेळी पत्रकारांच्या अनेक मागण्या असतील, पत्रकारांना येणाऱ्या अडचणी असतील आणि समाजात काम करत असताना समाजातील लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करण्याच्या निमित्तानं त्यांना हवा असणारा संदेश किंवा मार्गदर्शन यावेळी आदरणीय मोहिते सरांनी केलं। पत्रकार संघटनेत काम करत असताना येणाऱ्या अडीअडचणी तसेच सर्वसाधारण माणसाला येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याचं काम ही कार्यकारिणी जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे करेल, असं यावेळेला ठाम विश्वास आदरणीय मोहिते सरांनी आपल्या भाषणातून दिला। राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अन्सार शेख, त्याचबरोबर सातारा जिल्ह्याची सर्व टीम यापुढं समाजासाठी असणारे अनेक उपक्रम जिल्ह्यामध्ये राबवेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला।